हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सरळ सेवा भरतीविषयक सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी जाहिराती, निकालाविषयक अपडेट आणि महत्त्वाचे शासनाचे जी.आर. आणि परिपत्रक तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.2 किंवा 1.5 वर यूट्यूबवर व्हिडिओ माझा पाहू शकता. काल आपण जी.एन.एम, ए.एन.एमबद्दल जो वाद सुरू आहे, कोर्ट केस झालेली आहे, त्याबाबत एक अपडेट टाकला होता. त्यामध्ये आपण कोर्ट केसमध्ये काय काय होऊ शकतं याची चर्चा केलेली होती. आता हा जो व्हिडिओ टाकणार आहे, हे परिपत्रक आहे, हे शासनाकडून आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी मी सांगेल की या दोन्हीची गफलत कोणी करायची नाही आणि कशी करायची नाही, काही नाही, याची सर्व आपण चर्चा करूया. आणि लक्षात ठेवा, पुन्हा एकदा मी नोट सांगतो की मला फक्त असं वाटतं की ए.एन.एम, जी.एन.एम, बी.एस.सी नर्सिंग या दोघांना पण न्याय मिळावा. मी एक न्यूट्रल पर्सन आहे. मी फक्त फॅक्ट्सवर चर्चा करत आहे. तुम्हाला माझ्या फॅक्ट्सच्या अगेन्स्ट कमेंट करायचं तर करू शकता. काउंटर आर्ग्युमेंट इज ऑलवेज वेलकम. कारण सर्वांना आपापली मतं आहेत आणि सर्वांना आपापली मतं मांडायचा अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे. तर तुम्ही चांगली भाषा वापरून तुम्ही कमेंट करू शकता. फक्त मला शिव्या वगैरे देऊ नका आणि दिल्या तरी काही हरकत नाही, कारण ते आपोआपच तुमची कमेंट बॅन होऊन तुम्हीच बॅन होऊन जाताल. यूट्यूबला तशी सुविधा आहे. ठीक आहे. हे बघा, हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं, ग्रामविकास व पंचायत राज विभाग. दिनांक पहा 30 सप्टेंबर 2024. आजचंच हे परिपत्रक आहे. आता परिपत्रकाचा हा क्रमांक आहे. कोणाविषयी परिपत्रक आहे, कोणाला ॲड्रेस केलेला आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, नागपूर. CEO ला केलेला आहे, सातारा जिल्हा परिषदच्या आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या. विषय बघा इथे, जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023, आरोग्य सेवक महिला शैक्षणिक अर्हतेबाबत. आता हे सर्व कहाणी आहे. जी.एन.एम, बी.एस.सी नर्सिंग पात्र आहेत की नाही, ही कहाणी सर्व सांगितलेली आहे. संदर्भ इथे दिलेले आहेत बघा. हे परिपत्रक परिपत्रक जे आहेत ते इथं पूर्ण अटॅच केलेले आहेत. तर हे पहा, लिहिलेलं आहे. काय लिहिले आहे बघा. आपले संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक 4 येथील अनौपचारिक संदर्भान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत. आता हे अभिप्राय कोणी दिलेले आहेत? सार्वजनिक आरोग्य विभाग. हे सर्व महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. पुन्हा मग तुम्ही व्हिडिओ नीट पाहत नाहीत आणि पुन्हा काही कमेंट करतात. तुम्हाला अर्धवट इन्फॉर्मेशनवर तुम्ही जाऊ नका. सर्व गोष्टी पहा. सर्व गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला कळेल नेमकं काय मुद्दा आहे, नेमकं काय म्हणायचं आहे, परिपत्रक कशाबद्दल आहे. ठीक आहे. हे पहा इथं पॉईंट नंबर 1, ए.एन.एम, जी.एन.एम व बी.एस.सी नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता, कालावधी व अभ्यासक्रम हे वेगवेगळे आहेत. हे बघा, हे सांगितलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने की यांची पात्रता, कालावधी व अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत. जी.एन.एम व बी.एस.सी नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व सार्वजनिक आरोग्य विभाग सेवा प्रवेश नियम अधिसूचना 27 फेब्रुवारी 2021 नुसार अधिपरिचारिका या पदाकरिता आवश्यक आहे. तर याने दिलेले आहे बघा सरळ सरळ की जी.एन.एम, बी.एस.सी नर्सिंग हे अधिपरिचारिका या पदासाठी आवश्यक आहे व ए.एन.एम ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ए.एन.एम या पदाकरिता आवश्यक आहे. म्हणजे बघा, हे ए.एन.एम ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ए.एन.एम या पदाकरिता आवश्यक आहे. यास्तव जी.एन.एम व बी.एस.सी नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली व ते ए.एन.एमची कामं जरी करू शकत असले, हे बघा इथं आपण काल सांगितलं होतं की जी.एन.एम वाले ए.एन.एमचे कामं करू शकतात. ठीक आहे. त्यानुसार आपण कालचा व्हिडिओ घेतला होता आणि कालचा व्हिडिओ आपला आहे कोर्ट केस बाबत होता. हे शासनाचं परिपत्रक आहे. याचा काय अर्थ आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. बघा, कामे करू शकत असले तरीही मानांकनानुसार व सेवा प्रवेश नियम. आता मला खूप जणांनी कमेंट केला होता की हा सेवा प्रवेश नियम तुम्ही वाचा सर वगैरे वगैरे.
हा सर्व सेवा प्रवेश नियम वाचून वगैरे सर्व करूनच व्हिडिओ बनवला होता. मी तुम्हाला सांगितलं की माझं लॉ झालेलं आहे. उगाच नाही सांगितलेलं आहे मी. काय संदर्भ आहे, काय नाही बघून घ्या. तुम्हाला सांगतो मी सगळ्या गोष्टी. सर्व आम्ही लॉचे विद्यार्थी आम्ही काय करतो, सर्व कायदे वगैरे आम्हाला एक ना एक पॉइंट आम्ही वाचत असतो आणि तेव्हाच आम्ही काही कमेंट करत असतो. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की मी काय काम हे असं का म्हणत आहे. ठीक आहे? बघा. तर ह्या सेवा प्रवेश 1967 नुसार ए-एन-एम पदाची शैक्षणिक अर्हता ठरत नाही. ठीक आहे? म्हणजे जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंग हे ए-एन-एमची पात्र नाहीत. कशानुसार पात्र नाहीत? सेवा प्रवेश नियम 1967 नुसार. लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. दुसरा मुद्दा बघा. जी-एन-एम व बी-एस-सी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नूतनीकरण त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते. तसेच ए-एन-एम अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रमाची नोंदणी ए-एन-एम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते. बघा, जी-एन-एमची जी नोंदणी आहे किंवा नूतनीकरण आहे ते कुठं करण्यात येते? महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते. ठीक आहे? आणि ए-एन-एमचं ए-एन-एम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे करण्यात येते. म्हणजे नोंदणी व नूतनीकरण सुद्धा वेगवेगळ्या संस्थेद्वारे करण्यात येते. दोन्ही अभ्यासक्रमांची नोंदणी स्वतंत्र असल्याने जी-एन-एम पदाकरिता असलेली नोंदणी ए-एन-एम पदाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर हे बरोबर सांगितलेलं आहे यांनी. ठीक आहे? आता हे परिपत्रक म्हणजे आपल्याला माहित नव्हतं काही. सर्व गोष्टी माहित होत्या आपल्याला. हे माहित नव्हतं असं काहीच नव्हतं आपल्याला. ठीक आहे? बघूया आपण. तिसरा पॉईंट बघा. जी-एन-एम व बी-एस-सी नर्सिंग ही ए-एन-एम पदाकरिता उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम, कामाचे स्वरूप, कर्तव्य जबाबदाऱ्या भिन्न आहेत. जी-एन-एम ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सदर अर्हता ए-एन-एम पदाशी निगडीत नाही. बघा, यांनी काय सांगितलं की जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंग उच्च अर्हता आहे, परंतु ए-एन-एम पदाशी ती निगडीत नाही, बिलकुल नाही. त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम, ए-एन-एम पदाचे सेवा प्रवेश नियम व संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र दिनांक 29 फेब्रुवारी 2016 नुसार ए-एन-एम शैक्षणिक अर्हताधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत ए-एन-एम उमेदवार हेच ए-एन-एम पदाकरिता पात्र ठरतात. ठीक आहे? म्हणजे हे सर्व परिपत्रक हे ए-एन-एमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या फेवरमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या अनुषंगाने बनवलेलं आहे. तरी यानुसार तपासून नियुक्ती प्राधिकारी म्हणून पुढील आवश्यक कार्यवाही करावी. आता इथे दिलेलं आहे की यानुसार तपासायचं आहे आणि मग कार्यवाही करायची आहे. आता आपण मेन मुद्दा पाहूया. ठीक आहे? आता हे जे परिपत्रक आहे हे शासनाचं आहे आणि जी कोर्ट केस आहे ना, ती कोर्ट केसच आहे शासनाविरोधात. म्हणजे हे जे परिपत्रक आहे त्याच्यातल्या सर्व गोष्टी ह्या तर आपल्याला मान्य आहेतच. आपल्याला म्हणजे मी तर एक न्यूट्रल पर्सन आहे, परंतु जे फॅक्ट्स आहेत ते बघा. कारण कोर्टमध्ये हे फॅक्ट्स चालतात बरं का. हे काय शासन काहीच बोलते, हे नियम ते नियम काही फरक पडत नसते. तुम्हाला सगळं सांगतो मी काय नियम असतात आणि काय असते, काय फरक पडत नसते कोणत्या नियमानं, काही नाही. कधी फरक पडत नसतंय जेव्हा मेजॉरिटीला जस्टिस द्यायचा प्रश्न असतो का, तेव्हा फरक पडत नसतो. कारण नियम, कायदे कोणासाठी आहेत? आपल्यासाठी आहेत ना, आपल्याला न्याय मिळण्यासाठी आहेत. नियम कायद्याचा आधार घेऊन आपण अन्याय तर करू शकत नाहीत ना. ठीक आहे? ओके, पाहूया आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहे. मग आता कोर्ट केस कशा विरोधात आहे? तर कोर्ट केस आहे सरकार विरोधात, शासन विरोधात. हे परिपत्रक कोणी काढलंय? त्यांनीच काढलेलं आहे. म्हणजे कोर्ट केस तर चालणारच आहे, यात काय वाद नाही. हा, ए-एन-एम चे विद्यार्थी जे आहेत ना ते हेच म्हणतात आणि शासन सुद्धा हेच म्हणत आहे. ठीक आहे? मग आता जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंग यांचा सुद्धा आपण पक्ष समजून घेतला पाहिजे. कशामुळे पक्ष समजून घेतला पाहिजे? कारण कोर्टमध्ये केस आहे ना. कोर्टमध्ये फक्त काय शासन आणि ए-एन-एम वाल्यांचं थोडी ऐकून घेणार आहेत. बरोबर? मी कोणाच्या विरोधात नाही. ए-एन-एम वाल्यांना बिलकुल समजू नये की बाबा मी ए-एन-एमच्या विरोधात बोलत आहे. फॅक्ट्स आहेत बघा, फॅक्ट्स हे कोर्टामध्ये होणारच आहे. किती जरी आपल्याला अमान्य असलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा तुम्ही एखादी परीक्षा दिली, ऑप्शन ए, बी, सी, डी. तुम्ही ऑप्शन ए टिक करून आलेला आहेत आणि त्याचं उत्तर खरं ऑप्शन बी आहे बरं का. परंतु ऑप्शन ए विषयी तुम्हाला एकच असा पॉईंट भेटला की तुम्हाला असं माहिती आहे की ऑप्शन ए बरोबर आहे. असं कुठून तरी तुम्ही वाचलं की ऑप्शन ए बरोबर आहे. तुम्हाला बी विषयी 100 पॉईंट भेटू द्या, पण तुम्हाला ऑप्शन एच बरोबर वाटणार. कशामुळे वाटणार?
कारण इथं तुम्ही टिक केलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही टिक केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला थोडं पण मी काही जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाल्याबरोबर जर बोललो, की ए-एन-एमवाल्यांना वाटणार की मी त्यांच्याविरोधात बोलायलो. जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाल्यांनाच्या जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाल्यांना तसंच वाटणार जेव्हा मी ए-एन-एमच्या पक्षामध्ये थोडं बोललो तेव्हा. परंतु तुम्हाला काही वाटो, मला काही घेणं-देणं नाही. मी फॅक्ट सांगत आहे आणि हेच फॅक्ट्स तुम्हाला नंतर दिसून येतील वेळेनुसार. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे काही बी अपडेट असेल तर तुम्हाला कळून येतील. मग आता काय होणार आहे? कोर्ट केसमध्ये कोर्ट काय पाहतं? आता किती विद्यार्थी आहेत बाबा हे असे जी-एन-एमवाले आणि यांनी फॉर्म कसं काय भरलेला आहे? तर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर गोष्ट क्लिअर दिलेली आहे, तरीसुद्धा यांनी फॉर्म भरला. ठीक आहे. भरला यांनी फॉर्म, सगळं झालं. आता यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता कोर्ट, मी अगोदर पण सांगितलं, की ए-एन-एमवाल्यांना न्याय देणार आहे. ए-एन-एमवाल्यांना प्राधान्य देणार आहे. ह्याच्यात काही वाद नाही. अगोदर ज्या जागा असताल त्या ए-एन-एमवाल्यांच्या भरणार. काही जणांनी मला प्रश्न विचारला आहे, "सर मग मेरिटनुसार भरती होईल ना?" हे बघा, हे एक्सेप्शनल केसमध्ये येत असतात गोष्टी. इथं मेरिटनुसारच भरती होईल, पण कोणाची? ए-एन-एमवाल्यांची. अगोदर ए-एन-एमवाले सगळे घेणार. ज्यांना 90च्या वर मार्क आहेत, जे पात्र आहेत, त्यांना पूर्ण घेऊन टाकणार ए-एन-एमवाले. मग ज्या जागा काही उरतील, वॅकन्सी उरतील, तिथं जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाले घेणार. हे मी तुम्हाला अगोदर सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा मी कॉल करून एका जिल्हा परिषदच्या सी-ओलाच विचारलं होतं. तुम्हाला मी सांगतो, जिल्हा परिषदेच्या एका सी-ओलाच विचारलं होतं. ते आहेत आमच्या परिचयाचे, त्यांना विचारलं होतं. त्यांनीच सांगितलं होतं. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात मधातल्या, काय आहेत काय नाही. आणि हे बघा, सी-ओलाच पत्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर मग आता कोर्ट काय पाहणार आहे? कोर्ट हीच गोष्ट पाहणार आहे, की बाबा हे जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाले किती जण आहेत? यांची मेजॉरिटी, म्हणजे हे जर संख्येने खूप लोक असतील, तर मग यांच्यावर अन्याय कोर्ट होऊ देत नसतो. हे नियम-बियम 1967 वगैरे तुम्ही सांगता ना, ते नियम हे बदल होण्यासाठी असतात. तर एवढं मोठं संविधान आहे, संविधानामध्ये किती दुरुस्त्या झालेल्या आहेत. संविधानामध्ये आत्ताच तुम्हाला माहिती असेल, महिलाला आरक्षण दिलेलं आहे आपण. म्हणजे अजून भेटलं नाही ते, पण ते लागू होईल ते नंतर. ते आपलं सेन्सस वगैरे, जनगणना वगैरे सगळं झाल्यावर. ते या गोष्टी आहेत. संविधानामध्ये किती बदल झालेले आहेत. जी-एस-टी वगैरे संविधानामध्ये बदल करूनच लागू करण्यात आलेले आहेत. संविधान अशी गोष्ट आहे, जी बदल करण्यासाठी मेजॉरिटी लागते, पार्लमेंटमध्ये जावं लागते, सर्व गोष्टी कराव्या लागतात. नियम-बियम तुम्हाला माहिती आहे कसे बदलतात. हे ऑर्डरनं बदलतात शासनाच्या. इथं काय तुम्हाला कुठं कायदा करावा लागत नाही, काय नाही, काय नाही. 4-5 जण अधिकारी ठरवतात, बाबा हे असं आहे आणि हे डायरेक्ट ऑर्डर काढून सही शिक्क्यानुसार गव्हर्नरच्या बनवून टाकतात नियम. हे बनवायला काही लई मोठी गोष्ट लागत नाही बरं का. त्यामुळे नियम हां, नियमाचा फायदा एवढाच आहे, की बाबा ह्या नियमानुसार ए-एन-एमवाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यात काही वाद नाही. ए-एन-एमवाल्यांवर अन्याय बिलकुल होणार नाही. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि पुन्हा म्हणतात, की मग ए-एन-एमवाले असे आणि तसे. सर्व आपण नंतर पण व्हिडिओ टाकणार आहोत. सर्व तुमच्या कमेंटची पण उत्तरं देऊ आपण. परंतु हे बघा, हे अन्याय जे आहे ना, ते अन्याय ए-एन-एमवर बिलकुल होणार नाही. ए-एन-एमवाल्यांना अगोदर भरती होणार. जे अपात्र आहेत ना, त्यांना असं अपेक्षा करू नका, की बाबा नाही आता ह्या जागा मग आता आम्हाला पुढं भेटतात पुढच्या भरतीमध्ये. बिलकुल नाही. का भेटतात? एवढे जण आहेत ना, हे जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाले, त्यांना न्याय देईल ना कोर्ट अगोदर. तुम्ही अपात्र आहेत. तुम्ही पात्र नाहीत. इन शॉर्ट या परीक्षेसाठी सध्या जेव्हा जाईल तेव्हा. तुम्ही अभ्यास करा, हे करा, पात्र व्हा. असं म्हणणं आहे सरळ-सरळ. ठीक आहे. बघा, कोर्टमध्ये तर हे असंच होत असतं. कारण प्रत्येकजण पिटिशनर, रिस्पॉन्डंट जे असतात ते आपापली आर्ग्युमेंट देत असतात. त्यानुसार जजला निर्णय घ्यावा लागतो. आणि हे नियम-बियम हे शासन वगैरे आतापर्यंत खूप असे नियम बदललेले आहेत कोर्टाने. कोर्ट आदेश देत असतात, लगेच हे नियम बदलून टाकतात. हे काय तुम्हाला माहीत नाही का? पण तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं नाही. ॲक्सेप्ट करा. हे बघा, ए-एन-एमवाल्यांवर अन्याय बिलकुल होणार नाही. परंतु जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाले सुद्धा एकदम असे बाहेर फेकले जाणार नाहीत. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बरं का. बाकी काही ज्या गोष्टी असतील त्या आपण पाहणारच आहोत. सध्या तुमचे काही जर कमेंट असतील, मला माहिती आहे खूप जणांना काही प्रश्न असतील, काय असतील. काही विरोधात बोलायचं असेल, बिलकुल बोला. पद्धतीनं बोला, सगळं करा. काहीही हरकत नाही. कारण आपण डेमोक्रेसीमध्ये सर्वांना आपापले ओपिनियन असतात. ते मांडायचा अधिकार असतो. परंतु मी फॅक्ट्स दिलेली. बाकी काही नाही. हे सुद्धा परिपत्रक घेतलं मी. मग मी परिपत्रक घेतलंच नसतं, तुम्हाला जर मला मिसगाईड करायचं असलं. बरोबर नाही. ए-एमच्या शासनानं काय, शासन ए-एन-एमकडून आहे. केस बघा, तुम्हाला केस कळाली. मी घेतलेला व्हिडिओ. तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक इथं मी देईल. पण 2 व्हिडिओ टाकलेत आपण, या दोन्ही व्हिडिओची, एक इथं आणि एक इथं, अशी 2 व्हिडिओची लिंक मी देईल. तुम्ही ते व्हिडिओ पहा.
केसच आहे शासनाविरोधात. कोणाविरोधात केस आहे? शासनाविरोधात. शासन काय बोलायले? पण नाही. आम्ही सांगितलं की ए-एन-एम आणि जे-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाले काय म्हणतात, की आम्हाला इथपर्यंत आणलं बाबा, आमचा वेळ वाया घातला, आम्हाला मानसिक त्रास झाला वगैरे, वगैरे. आता हे मेजॉरिटीनं खूप जण असले ना जे-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाले, तर कोर्ट म्हणू शकतो, हे जर काम करू शकतात, त्यांना का तुम्ही नियुक्ती देणार नाही? हां, आम्ही म्हणत नाही की तुम्ही ए-एन-एमवर अन्याय करा. जाहिरातीमध्ये ए-एन-एमचं लिहिलं, यांना न्याय द्या तुम्ही. यांना सगळ्यांची भरती करा आणि मग जे-एन-एम, बी-एस-सी नर्सिंगवाल्यांना न्याय द्या. अशाच गोष्टी होत असतात. ठीक आहे. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.